दही, दूध, ताक, लोणी, तूप हे सर्व एकाच वंशातले आहे, तरी सर्वांची किंमत ही वेगवेगळी आहे. कारण श्रेष्ठता ही जन्मापासून मिळत नाही, ती आपल्याला आपले कर्म, आपली गुण, आपले कला यापासून प्राप्त होते. तर हॅलो, हाय, नमस्कार, नमस्ते, श्री स्वामी समर्थ. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. मी आज तुम्हाला पौष्टिक अशी रेसिपी दाखवणार आहे. ती माझ्या घरामध्ये वारंवार बनवली जाते. सगळ्यांना आठवण येते. थोडे दिवस झाले की बोलतात की कधी बनवणार आहेत तू दालवडा. तर चला वळूया किचनकडे. माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुम्हाला दाखवणार आहे दालवडा. त्यासाठी लागणार आपल्याला 1 वाटी चना डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ. हे आपल्याला 3 ते 4 घंटे भिजवून मस्त धुवून मिक्सरमधून अशी दरदरीत बारीक करून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही, अशी दरदरीत बारीक केलेली आहे मी. आणि दरदरीत बारीक केल्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं आहे. न पाणी टाकता आवश्यकता पडलीच तर असे 1-2 असे छोटे चम्मच, तो तुम्हाला दिसतोय त्या चम्मचनी 1 किंवा 2 चम्मच टाकून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे 3 चम्मच हे तांदळाचं पीठ आहे. मी 3 चम्मच ॲड करते त्याच्यामध्ये. जर तुम्हाला असं वाटलं की हे थोडंसं म्हणजे त्याचं वडा तयार होत नाही आहे, पातळ झालं आहे पीठ, तर आणखीन थोडंसं तुम्ही टाकू शकता. त्याच्यामध्ये मी मीठ ॲड केलं आहे. मी हे सेंधा मीठच जेवणामध्ये ॲड करते, पौष्टिक असते म्हणून. आणि थोडीशी हळद घेतली आहे. आणि त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची, लसूण आणि आपल्या कोथिंबीर याचा ठेसा बनवून 1 चम्मच ॲड केला आहे. ठेसानी एक खूप मस्त अशी चव येते आपल्या रेसिपीला. तर त्याच्यामध्ये तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही ठेसा ॲड करू शकता. नंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत जिरा पावडर. एक चांगलं हे आहे, फ्लेवर येतो त्याच्याने. म्हणजे माझ्याकडे जिरा पावडर अवेलेबल नव्हतं तर मी हाताने क्रश केले आणि टाकले. आणि त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची आपल्याला, बारीक कट करून कोथिंबीर टाका भरपूर सारी. आणि कढीपत्ता पण टाका. कढीपत्त्याने पण मस्त अशी चव येते. आणि त्याच्यामध्ये बारीक कट करून आपल्याला कांदा टाकायचा आहे. तर इथे मी एडिटिंग करताना माझं कांद्याचा जो व्हिडिओ आहे तो कट झाला, तर मी कांदा नाही दाखवू शकले तुम्हाला, पण मी वरती लिहून देते. कांदा कटिंग करून टाकायचं आहे. कांद्याने मस्त अशी हे होते. नंतर ते आपल्याला असं पीठ गोळा मळून तयार करून घ्यायचं आहे. आणि मी इकडे कढई गरम करायला तेल घेतलेलं गरम करायला. त्याच्यामध्ये हातावरती ते आपल्याला वडे थापून घ्यायचे हातावरती, किंवा तुम्ही प्लास्टिकचा पेपर स्वच्छ धुवून किंवा कॉटनचा कपडा त्याच्यावरती पण थापू शकता. मस्त दोन्ही साईडनं असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि असे वडे तयार होतात. सर्व करायचं आहे, मस्त खायचं आहे. आणि कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.